ब्रह्मा गुरु विष्णु गुरुदेवो महेश्वरा गुरु साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। ओम योगीराजाय नमः, ओम अत्रिवरदाय नमः, ओम दत्तात्रेयाय नमः, ओम कालाग्निशमनाय नमः, ओम योगी जनवल्लभाय नमः, ओम लीला विश्वंभराय नमः, ओम सिद्धराजाय नमः, ओम ज्ञानसागराय नमः, ओम विश्वंभर अवधूताय नमः, ओम माया मुक्त अवधूताय नमः, ओम माया युक्त अवधूताय नमः, ओम आदि गुरु नमः, ओम शिवरूपाय नमः, ओम देव देवेश्वराय नमः, ओम दिगंबर अवधूताय नमः, ओम कमल लोचनाय नमः। अध्याय 40वा। श्री गणेशाय नमः। सिद्ध म्हणे नामधारका अपूर्व वर्तले आणिक ऐका वृक्ष होता काष्ट शुष्का विचित्र कथा ऐकपा गाणगापुरी असता श्री गुरु आला एक कुष्टी द्विजवरू आपस्तंभ भार्गव गोत्रु नाम तयाचे नरहरी येवोनिया श्री गुरुमूर्तीसी नमन करी भक्तीसी करी स्तोत्र बहुवसी कर संपुट जोडोनिया जय जयाजी गुरुमूर्ती ऐकोनी आलो तुझी कीर्ती भक्तवत्सला परम ज्योती परम पुरुषा जगद्गुरु आपण जन्मोनी संसारी वृथा झालो दगडापरी निंदा करिता ती द्विजवरी कुष्टी म्हणोनी स्वामिया वाचिला वेद यजु शाखा निंदा करिता ती माझी लोका ब्राह्मणार्थीन न सांगती देखा अंगहीन म्हणोनिया प्रातकाळी उठोनी लोक न पाहती माझे मुख तेणे होते मनात दुःख जन्म पुरे आता मज पाप केले आपण बहुत जन्मांतरी असंख्यात तेणे हा भोग भोगीत आता न साहे स्वामिया नाना तीर्थ नाना व्रत हिंडोनी आलो आचरत म्या पूजिले देव समस्त माझी व्याधी न वचेची आता धरोनी निर्धारू आलो स्वामी जवळी जगद्गुरु तुझा न होता कृपावरू प्राण आपुला त्यजीन म्हणोनिया निर्वाणेसी विनवी तसे श्री गुरुसी एक भावे भक्तीसी करुणा भाकी द्विजवर म्हणोनी मागुती नमस्कारी नाना परी स्तुती करी नाना परी स्तुती करी लोह परीसा भेटी परी तुझ्या दर्शन मात्रेसी करुणा वचन ऐकोनी भक्तवत्सल श्री गुरु मुनी निरोप देती कृपा करोनी ऐक शिष्या नामधारका श्री गुरु म्हणती द्विजासी पूर्वजन्मी महादोषासी तुवा केले बहुवसी म्हणोनी कुष्टी झालास आता सांगेन ते करी तुझी पापे जाती दुरी होशील दिव्य शरीरी एक भावे आचरावे इतुकिया अवसरी काष्ट एक औदुंबरी शुष्क होते वर्षे चारी घेओनी आले सर्पणासी ते देखिले श्री गुरुमूर्ती तया विप्रा निरोप देती एक भावे करोनी चित्ती घेई काष्ट झड करी काष्ट घेऊनी संगमासी त्वरित जाय भावेसी संगमनाथ पूर्व भागेसी भीमा तिरी रोवी पा तुवा जावोनिया संगमात स्नान करोनिया त्वरित पूजा करोनिया अश्वत्थ पुनरपी जाय स्नानासी हाती धरोनिया कलश दोनी आणि उदक तत्क्षणी शुष्क काष्टा वेळ तिन्ही स्नपन करी मनोभावे ज्या दिवशी काष्टासी परणे येतील संजीवेसी दोष गेले तुझे परीयेसी अंग तुझे होय बरवे येणे परी श्री गुरुमूर्ती तया विप्रासी निरोप देती विश्वास झाला त्याचे चित्ती धावत गेला काष्टाजवळी काष्ट उचलोनी डोईवरी घेवोनी आला भीमातिरी संगमेश्वरा समोरी रोविता झाला द्विजवर जेणे रीती श्री गुरुमूर्ती तया विप्रा निरोप देती आचरतसे एकचित्ती भावभक्ती करोनिया येणे परी 7 दिवस द्विज केले उपवास तया काष्टा दोन्ही कलश भरोनी घाली वेळोवेळी देखोनी म्हणती सकळ जन तया विप्रा बोलावोन सांगताती विवंचून गुरु निरोप लक्षण म्हणती तू ते काय झाले शुष्क काष्ट का रोविले याचे तुवा संजीवन योजिले मग तू ते काय होय याते तू सजीव करीसी मागुती काय येती पल्लव यासी ऐसे पाहिले नाही भूमीसी श्री गुरुची इच्छा कळेना श्री गुरुमूर्ती कृपा सिंधू
भक्तजना असे वरदू, त्याची कृपा असे अगाधू, समजता ते कृपा करी. नसेल निष्कृती तुझिया पापा, म्हणून दिधले काष्ट बापा. वाया कष्ट करीसी का आपा, तू ते श्री गुरूंनी निरोपिले. ऐकोनी तयाचे वचन, विप्रवर करी नमन. गुरु वाक्य मज कामधेन, अन्यथा केवी होईल. सत्य संकल्प श्री गुरुनाथ, तयांचे वाक्य न होय मिथ्य. माझे मनी निर्धार सत्य, होईल काष्ट वृक्ष जाणा. माझ्या मनी निर्धारू, असत्य न होय वाक्य गुरु. प्राणवेची न साचारू, गुरु वाक्य कारण आपणा. येणे परी समस्तांसी, विप्र सांगे परी येसी. सेवा करीतो भक्तीसी, तया शुष्क काष्टासी. एके दिवशी श्री गुरुमूर्तीसी, शिष्य सांगती परी येसी. स्वामींनी निरोपिले द्विजासी, शुष्क काष्टा भजे म्हणोनी. 7 दिवस उपवासी, सेवा करीतो काष्टासी. एक भावे भक्तीसी, निर्धार केला गुरुवचनी. किती रीती आम्ही तयासी, सांगितले सर्व हितासी. वाया काग कष्ट करीसी, मूर्खपणे म्हणोनी. विप्र आम्हा ते ऐसे म्हणे, चाड नाही काष्टा विणे. गुरु वाक्य मज कारणे, करील आपुले बोल साच. निर्धार धरोनी मानसी, सेवा करीतो काष्टासी. 7 दिवस उपवासी, उदक मुखी घेत नाही. ऐकोनी शिष्याचे वचन, निरोप देती श्री गुरु आपण. जैसा असे भाव अंतःकरण, तैसी सिद्धी पावेल. श्री गुरु वाक्य शिष्यासी कारण, सर्वथा न होय निर्वाण. जैसे भक्ताचे अंतःकरण, तैशी सिद्धी पावेल. या कारणे तुम्हासी सांगेन कथा इतिहासी. सांगे सूत ऋषीश्वरांसी, स्कंद पुराणी परियेसा. गुरुभक्तीचा प्रकार पुसती सूतासी. ऋषीश्वर सांगे सूत सविस्तर, तेची कथा सांगत असे. सूत म्हणे ऋषीश्वरांसी, गुरुभक्ती असे विशेषी. तारावया संसारासी, आणिक नाही उपाय. अयोग्य अथवा ज्ञानवंत म्हणून न पाहिजे अंत. गुरुमूर्ती मनी ध्यात, सेवा करणे भक्ती भावे. दृढ भक्ती असे जयापासी, सर्व धर्म साधती तयासी. संदेह न धरावा मानसी, एक चित्ते भजावे. श्री गुरु नर ऐसा न म्हणावा, त्रिमूर्ती तोची जाणावा. गुण दोष न विचारावा, म्हणावा तोची ईश्वर. येणे परिधरोनी मनी, जे जे भजती श्री गुरुचरणी. प्रसन्न होय शूल पाणी, तात्कालिक परियेसा. मंत्रे तीर्थे द्विजे देवे, दैवे ज्ञे भेषजे गुरौ. या दृशीं भावनां कुर्यात, सिद्धिर्भवती तादृशी. मंत्र तीर्थ द्विजस्थानी, देवभक्ती औषध गुणी. गुरुसी पाहे शिव समानी, भाविल्या सारिखे फळ होय. म्हणे सूत ऋषीश्वरांसी, गुरुभक्ती म्हणजे आहे कैसी. सांगेन साक्ष तुम्हासी, अपूर्व एक वर्तलेसे. पूर्वी पांचाल नगरात होता राजा, सिंहकेत तयासी होता एक सुत. नाम तयाचे धनंजय. एके दिवशी राजसूत गेला पारधीसी अरण्यात. तेथे नसती मनुष्य मात्र, उदक वर्जित स्थळासी. राजकुमार तृषाक्रांत, हिंडतसे अरण्यात. संगे होते शबरसूत, श्रमले बहुत अवधारा. तेथे एक शबरसूत हिंडत होता वनात. देखता झाला अवचित, जीर्ण एक शिवालय. भिन्न लिंग तया स्थानी पडिले होते मेदिनी. शबरे घेतले उचलोनी, म्हणे लिंग बरवे असे. हाती घेऊन लिंगासी, पाहत होता शबर हर्षी. राजसूत तया संधीसी, आला तया जवळीक. राजकुमार म्हणे तयासी, भिन्न लिंग काय करीसी. पडली असती भूमीसी, लिंगाकार अनेक. शबर म्हणे राजसूता, ते माझ्या मनी ऐसे येते. लिंग पूजा करावया ते, म्हणून घेतले परियेसा. ऐकोनी तयाचे वचन राजपुत्र, सुसहाय्य वदन. म्हणे पूजी एक मने, लिंग बरवे असे सत्य. ऐसे म्हणता राजकुमार, तयासी करी नमस्कार. कोण विधी पूजाकार, निरोपावे म्हणत असे. तुवा भावे माते गुरु, मी तव असे शबरू. नेणे पूजेचा प्रकारू, विस्तारावे म्हणत असे. राजपुत्र म्हणे तयासी, न्यावा पाषाण घरासी. पूजा करावी भक्तीसी, पत्र पुष्पे अर्चोनिया. दंपत्ये दोघे जण पूजा करणे मने पूर्ण. हेची लिंग गिरिजा रमण, म्हणून मनी निर्धारी पा. नाना परी पुष्प जाती,
आणाव्या तुवा शिवा प्रती धूप दीप नैवेद्य आरती नैवेद्यासी भस्म जाण भस्म असेल जे स्मशानी आणावे तुवा प्रतिदिनी द्यावा नैवेद्य सुमनी प्रसाद आपण बक्षावा आणिक जे जे जेवी आपण तोही द्यावा नैवेद्य जाण ऐसे आहे पूजा विधान म्हणून सांगे राजकुमारू येणे परी राजकुमारू तया शबरा झाला गुरु विश्वासे केला निर्धारू शबरे आपुले मनात संतोषुनी शबर देखा नेले लिंग गृहांतिका स्त्रियेसी सांगे कौतुका म्हणे लिंग प्रसन्न झाले गुरु निरोप जेणे रीती पूजा करीन एकचित्ती चिता भस्म अतिप्रीती आणोनी नैवेद्या देतसे क्वचित काळ येणे परी पूजा करी शबर शबरी एके दिवशी तया नगरी चिता भस्म न मिळेची हिंडोनी पाहे गावोगावी चिता भस्म न मिळे काही येणे परी 7 गावी हिंडोनी आला घरासी चिंता लागली शबरासी पुसता आला झाला स्त्रियेसी काय करू म्हणे तीसी प्राण आपुला त्यजीन म्हणे पूजा राहिली लिंगासी भस्म न मिळे नैवेद्यासी हिंडोनी आलो दाही दिशी चिता भस्म न मिळेची जैसे गुरूंनी आज्ञा पिले तया विधीने पाहिजे अर्चिले नाही तरी वृथा गेले शिवपूजन परियेसा गुरुचे वाक्य जो न करी तो पडेल रौरव घोरी तया ते पाप नाही दूरी सदा दरिद्री होय नर तयासी होय अधोगती अखंड नरकी तया वस्ती जो करी गुरुची भक्ती तोची तरेल भवार नवी सकळ शास्त्रे येणे परी बोलताती वेदचारी याची कारणे ऐक हो शबरी प्राण आपुला त्यजीन ऐकोनी पतीचे वचन बोले शबरी हासोन चिंता करिता किंग कारण चिता भस्म देईन मी मज घालोनी गृहात अग्नी लावा तुम्ही त्वरित काष्टे असती बहुत दहन करा आपणासी तेची भस्म ईश्वरासी उपहारावे तुम्ही हर्षी व्रतभंग न करावा भरवसी संतोष रूपे बोलत असे कधी तरी शरीरासी नाश असे परियेसी ऐसे कार्य कारणासी देह आपुला समर्पिन ऐकोनी स्त्रियेचे वचन शबर झाला मनी खिन्न प्राणेश्वरी तुझा प्राण केवी घ्यावा म्हणत असे रूपे दिससी रती सरसी अद्यापि तू पूर्व वयासी पुत्र अपत्य न देखिलेसी या कारणे या संसारासी येऊनी मन नाही तुझे झाले संसार सुख नाही देखिले तुझे माता पित्याने मज निरविले प्राणप्रिया रक्ष म्हणोनी चंद्र सूर्य साक्षीसी तुझ वरिले म्या संतोषी प्राण रक्षीन म्हणोनी हर्षी घेवोनी आलो मंदिरात आता दहन करिता तू ते घडती पापे असंख्याते स्त्री हत्या महादोषाते केवी करू म्हणत असे तू माझी प्राणेश्वरी तू ते मारू कवणे परी कैसा तुष्टेल त्रिपुरारी पुण्य जावोनी पापगडे दुखे तुझी माता पिता माते म्हणती स्त्री घाता अजूनी तुझी लावण्यता दिसतसे प्राणप्रिये नाना व्रते नाना भक्ती या शरीरा लागी करीती दहन करू कवणे रीती पापे माते घडतील ऐकोनी पतीचे वचन विनवीत असे सती आपण कैसे असे तुम्हा अज्ञान मिथ्या बोलत असा शरीर म्हणे स्वप्नापरी जैसा फेण गंगेवरी स्थिर न राहे क्षणभरी मरणे सत्य परियेसा आमुचे माय बापे जाण तुम्हा दिधले माते दान तुमची अर्धांगी मी पूर्ण भिन्न भावना कोठे असे मी म्हणजे तुमचा देहे विचार करोनी मनी पाहे आपुले अर्ध शरीर आहे काय दोष दहन करिता जे जे उपजे भूमीवरी ते नाश पावे निर्धारी माझे देह साफल्य करी ईश्वरा प्रती पावेल संदेह सोडोनी आपणासी दहन करी वो वेगेसी आपण होवोनी संतोषी निरोप देते परियेसा नाना परी पतीसी बोधी शबरी परियेसी घरात जाओनी पतीसी म्हणे अग्नी लावी आता संतोषुनी तो शबर बांधिता झाला गृहाचे द्वार अग्नी लावता थोर ज्वाळा व्यापिती गगनासी दहन झाले शबरीसी
भस्म घेतले परियेसी पूजा करोनी शिवासी नैवेद्य दिधला अवधारा पूजा करिता ईश्वरासी आनंद झाला बहुवसी स्त्री दिधली हुताशी स्मरण ऐसे तयास नाही ऐसी भक्ती भावेसी पूजा केली महेश्वरासी प्रसाद घेवोनी हस्तेसी पाचारिले स्त्रिये ते जैसी पूजा नित्य करोन प्रसाद हाती घेऊन आपुले स्त्रिये ते बोलावून देत असे तो शबर तया दिवसी त्याच परी आपल्या स्त्रिये ते पाचारी कृपा सागर त्रिपुरारी प्रसन्न झाला परियेसा तोची शबरी येवोनी उभी ठेली सुहास्य वदनी घेतला प्रसाद मागोनी घेवोनी गेली घरात जैसे तैसेची घर दिसे शबर विस्मय करीत असे म्हणे दग्ध केले स्त्रिये सरीसे घर कैसे दिसता आहे बोलावुनी स्त्रियेसी शबर पुसत असे तियेसी दहन केले मी तुझसी पुनरपी कैसी आलीस शबरी सांगे पतीसी आपण आस आठवण आहे ऐसी अग्नी लाविता घरासी निद्रिस्थ झालीये परियेसा महाशीते पीडित आपण होते निद्रिस्थ तुमचे बोल ऐकोन सत्य उठोनी आले परियेसा हे होईल देवकरणी प्रसन्न झाला शूल पाणी ऐसे म्हणता तत्क्षणी निज स्वरूपी उभा ठाकला नमन करीती लोटांगणी धावोनी लागती दोघे चरणी प्रसन्न झाला शूल पाणी मागावर म्हणत असे होईल सुख संसारी राज्य दिधले धुरंधरी गती होईल त्यानंतरी कल्पकोटी स्वर्गवास येणे परी ऋषेश्वरांसी सूत सांगे विस्तारेसी गुरुचरणी विश्वास असे ज्यासी तैसे फळ होय जाणा म्हणून श्री गुरु शिष्यासी सांगते झाले परियेसी विश्वासे करोनी द्विज हर्षी शुष्क काष्ट सेवितसे जैसा भाव तैसी सिद्धी होईल सत्य हे त्रिशुद्धी श्री गुरुनाथ कृपानिधी सहज निघाले संगमासी जाओनी करीती अनुष्ठान पहावया येती ते ब्राह्मण देखोनी त्यांचे अंतःकरण प्रसन्न झाले तत्क्षणी होता कमंडलू करकमळी भरला सदा गंगाजळी उचलोनिया हस्तकमळी घालिती उदक काष्टासी तेची क्षणी काष्टासी पल्लव आले परियेसी औदुंबर वृक्ष जनासी दिसत असे समजता जैसा चिंतामणी स्पर्श सुवर्ण करी लोहास तैसा श्री गुरु सुधारस काष्ट झाला औदुंबर काष्ट दिसे औदुंबर सुदेही झाला तो विप्र दिसे सुवर्ण कांती नर गेले कुष्ट तात्काळी संतोषनी द्विजवर करी साष्टांग नमस्कार करिता झाला महास्तोत्र श्री गुरुचे तये वेळी इंदु कोटी तेज किरण सिंधु भक्त वत्सलम नंदनात्री सूत दत्त नंदनात्री सूनु दत्त इंदिराक्ष श्री गुरुम गंधमाल्य अक्षदादी वृंद देव वंदितम वंदयामी नारसिंह सरस्वतीश पाहि माम मोहपाश अंधकार छाय दूर भास्करम आयताक्ष पाहिम श्रिया वल्लभेश नायकम सेव्य भक्त वृंद वरद भूयो भूयो नमाम्यहम वंदयामि नारसिंह सरस्वतीश पाहि माम चित्त जादी वर्ग षट्कर्म तवारणाम कुशम तत्वसारशोभितात्म दत्त श्रिया वल्लभम उत्तमावतार भूतकर्तृ भक्तवत्सलम वंदयामि नारसिंह सरस्वतीश पाहि माम व्योम वायु तेज आप भूमि कर्तृमीश्वरम काम क्रोध मोह रहित सोम सूर्य लोचनम कामितार्थ दातृभक्त कामधेनु श्री गुरुम वंदयामि नारसिंह सरस्वतीश पाहि माम पुंडरीक आयताक्ष कुंडलेंदु तेजसम चंड दुरित खंडनार्थ दंडधारी श्री गुरुम मंडली कमौली मार्तंड भासिताननम वंदयामि नारसिंह सरस्वतीश पाहि माम वेदशास्त्र स्तुत्य पाद मादी मूर्ती श्री गुरुम नाद बिंदु कलातीत कल्प पाद सेव्य भक्ता वृंद वरद
भूयो भूयो नमाम्यहं वंदयामि नारसिंह सरस्वतीश पाहि माम् अष्टयोग तत्वनिष्ठ तुष्ट ज्ञान वारिधिं कृष्णावेणी तीर वास पंचनद्य संगमम् कष्टदैन्य दूर भक्त तुष्ट काम्यदायकं वंदयामि नारसिंह सरस्वतीश पाहि माम् नारसिंह सरस्वती नाम अष्टमौक्तिकं हारकृत्य शारदेन गंगाधराख्य स्वात्मजं धरणीक देवदीक्ष गुरुमूर्ति तोषितं परमानंद दश्रिया पुत्र पौत्रदाय श्रिया पुत्र पौत्रदायकं नारसिंह सरस्वतीश अष्टकं च यः पठेत् घोर संसार सिंधु तारणाख्य साधनं सार ज्ञान दीर्घ आयुरारोग्यादि संपदम चारुर्वर्ग काम्य लाभ वारंवार यज्जपेत स्तोत्र केले येणे परी आणिक विनवी परोपरी म्हणे देवा श्री हरी कृपा केला स्वामिया म्हणोनी मागुती नमस्कारी श्री गुरुनाथ अभय करी उठवीता झाला अवधारी ज्ञानराशी म्हणोनिया समस्त लोक विस्मय करीती श्री गुरु ते नमस्कारिती नाना परी स्तोत्रे करीती भक्ती भावे करोनिया मग निघाले मठासी समस्त शिष्यादी द्विजा सरसी ग्रामलोक आनंदेसी घेऊन येती आरत्या जावोनी बैसती मठात शिष्यांसहित श्री गुरुनाथ समाराधना असंख्यात झाली ऐका ते दिनी तया विप्रा बोलावुनी सद्गुरु म्हणती संतोषुनी कन्यापुत्र गोधनी तुझी संतती वाढेल तुझे नाम योगेश्वर आम्ही ठेविले निर्धार समस्त शिष्यान माझी थोर तुची आमुचा भक्त जाण वेदशास्त्री संपन्न तुझ्या वंशोवंशी जाण होतील पुरुष निर्माण म्हणून देती निरोप श्री गुरु म्हणती तयासी जावोनी आणि कलत्रासी तुम्ही राहावे आम्हापासी येची ग्रामी नांदत म्हणून या तया द्विजासी श्री गुरु मंत्र उपदेशी विद्या सरस्वती या मंत्रासी उपदेशिले परियेसा तू ते होतील तिघे सूत एकाचे नाव योगी विख्यात आमुची सेवा करील बहुत वंशोवंशी माझे दास जैसे श्री गुरूंनी निरोपिले तया परी त्यासी झाले म्हणोनी सिद्धे सांगितले नामधारक शिष्यासी म्हणोनी सरस्वती गंगाधर सांगे श्री गुरु चरित्र विस्तार उतरावया पैलपार कथा ऐका एकचित्ते इति श्री गुरुचरित्रामृत पुष्टी उद्धरला भक्त गुरु महिमा अत्याद्भुत प्रकट झाला येणे परी इति श्री गुरुचरित्र परमकथा कल्पतरू श्री नृसिंह सरस्वती उपाख्याने श्री सिद्धनामधारक संवादे शुष्क काष्ठ संजीवनम नाम चत्वारिंशतमोऽध्यायः श्री गुरुदत्तात्रेय अर्पितमस्तु श्री गुरुदत्तात्रेय अर्पणमस्तु श्री गणेशाय नमः नामधारक शिष्य देखा उभा राहोनी सन्मुखा कर जोडोनी कौतुका नमन करी साष्टांगी ओम श्री गुरवे नमः ओम गुरुदत्त नमो नमः श्री गुरुदत्त नमो नमः जय जय दत्त नमो नमः सद्गुरुदत्त नमो नमः ओम गुरुदत्त नमो नमः श्री गुरुदत्त नमो नमः जय जय दत्त नमो नमः सद्गुरुदत्त नमो नमः दत्ताचा अवतार झाला कलियुगी श्रीपाद पीठापुरी त्यामागे दुसरा नृसिंह सरस्वती कारंजा ग्रामांतरी तीर्थे हिंड तपातला बिल्लवाडीची संगमा तेथोनी मठ गाणगापुरी वसे वारी दिनांचे श्रमा श्री गुरु भक्तांनो आज एकनाथ षष्ठी आहे एकनाथांनी श्री दत्तात्रेयांची आरती लिहिलेली आहे आज त्या आरतीचं महत्त्व काही औरच आहे तर चला आपण श्री दत्तांची आरती म्हणूया जी एकनाथ महाराजांनी संत एकनाथांनी लिहिलेली आहे त्रिगुणात्मक त्रयमूर्ती दत्त हा जाणा त्रिभुवनी अवतार त्रैलोक्य राणा नेती नेती शब्द न ये अनुमाना सुरवर मुनिवर योगी समाधी नये ध्याना जय देव जय सद्गुरु दत्ता आरती वाळीता हरसी भवचिंता सभाय अभ्यंतरी तू एक दत्त अभाग्यासी
कैची न कळे ही मात, पराही परतली येथे कैसा हा हेत, जन्म मरणाचा पुरला से अंत, जय देव जय देव जय सद्गुरु दत्ता, आरती ओवाळीता हरसी भवचिंता, दत्त येवोनिया उभा ठाकला, सद्भावे साष्टांगे प्रणिपात केला, प्रसन्न होऊनी आशीर्वाद दिदला, जन्म मरणाचा फेरा चुकविला, जय देव जय सद्गुरु दत्ता, आरती ओवाळीता हरसी भवचिंता, दत्त दत्त ऐसे लागले ध्यान, हरपले मन झाले उन्मन, मी तू पणाची झाली बोळवण, एका जनार्दनी श्री दत्त ध्यान, जय देव जय सद्गुरु दत्ता, आरती ओवाळीता हरसी भवचिंता. ओम श्री गुरु दत्तात्रेयाय नमः. ओम श्री संत एकनाथ महाराजाय नमः. ओम श्री गुरु जनार्दन स्वामी नमः. मूर्तित्रय गुणसारं निर्गुण विस्तारं षड्गुण पारावारं दुर्जन संहारं भक्त प्रिय दातारं कल्पित परिवारं मुनिजन मानसहारं निगमो गमसारं. जय देव वंदे गुरुचरितं कृपया मानसदरितं मामुद्धार त्वरितं. श्रीपाद श्रीवल्लभ यतिवर कृतकृत्यं नरहरि भारती लीला ब्रह्मादिक स्तुत्यं. कलिमल दाहक मंगलदायक फल नित्यं पारायण देहि मे पुस्तकमपि चित्तं. त्वद्गति लीला सारं श्रुति सकलाधारं काण्डत्रय विस्तारं प्रत्यय लघुकारं कल्पद्रुम फलभारं कल्पित दातारं पठनामृत रसधारं भव भय परिहारं. अगाध श्री गुरुचरणं भूइच्छातरणं ज्ञानामृत रसभरणं जड जीवोद्धरणं भक्त्या कृतमपि स्मरणं तापत्रय हरणं निगमारहित महिमा मोक्ष श्रीवर्णं. श्री गुरु करुणा कृत्यं सिद्धेश्वर गीतं शारदा गंगाधर सुतमतितं नवनीतं. भाविक भक्त प्रियकर कृतलौकिक दत्तं त्वद्गत शेषं वांछित सुख हरिहर चित्तं. जय देव वंदे गुरुचरितं कृपया मानसदरितं मामुद्धार त्वरितं. यदक्षर पदभ्रष्टं मात्राहीनं च यद्भवेत् तत्सर्वं क्षम्यतां देव प्रसीद परमेश्वरा. विसर्ग बिंदु मात्राणि पद पादाक्षराणि च न्यूनानि चातिरिक्तानि क्षमस्व परमेश्वर. घालीन लोटांगण वंदीन चरण डोळ्यान पाहीन रूप तुझे प्रेमे अलिंगिन आनंदे पूजिन भावे ओवाळीन म्हणे नामा. त्वमेव माता च पिता त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव विद्या द्रविडं त्वमेव सर्वं मम देव. कायेन वाचा मनसेन्द्रिये वा बुद्ध्यात्मना वा प्रकृति स्वभाव करोमि अद्य सकलं परस्मै श्रीनारायणायति समर्पयामि. अच्युतं केशवं रामनारायणं कृष्ण दामोदरं वासुदेवं हरि श्रीधरं माधवं गोपिका वल्लभं जानकी नायकं रामचंद्रं भजेत्. हरे राम 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 हरे 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 कृष्ण कृष्ण